असं काय वैशिष्ट्य होतं या लढाईचं? कोरेगाव भीमाची जी लढाई आहे तिचा अभ्यास जगातले सगळे युद्धशास्त्राचे तज्ञ जे आहेत मिलिटरीच्या ट्रेनिंग मध्ये ती दिली जाते. पण या एकूणच जयस्तंभाचा वाद कुणाला माहिती आहे का? आणि त्यांनी अतिक्रमण म्हणजे तिथे चांगलं बांधकाम केलं. दुसरं एक बांधकाम करत होतं. आम्ही एकत्र आलो, ती समिती स्थापन केली. संबंधित मंत्र्यांना वगैरे आम्ही पत्रव्यवहार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला की इथून पुढे इथे काही बांधकाम करायचं नाही असं. हा शौर्य दिन साजरा करण्यासाठी कोर्टाच्या हेलपाटे मारावे लागतात. 2018 पासून आपण ती परवानगी घेतोय. याची सगळी चौकशी लावली. हा आदेश आहे, त्या आदेशामध्ये माळवतकर कुटुंबाचं नाव हे कमी करण्याचे आदेश. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. 15-16 डिसेंबर येत नाही तोपर्यंत 1 जानेवारी कोरेगाव भीमाच्या असणाऱ्या जयस्तंभाला अभिवादन करण्याच्या उत्सवाच्या संदर्भात चर्चा तमाम शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू होऊन जाते. 1818 मध्ये हे युद्ध लढलं गेलं होतं आणि हे युद्ध जे आहे पेशवा विरुद्ध ब्रिटिश सैन्य अशा पद्धतीचं हे युद्ध होतं. याचं नेतृत्व जे आहे ते फ्रान्सिस टॉटन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केला होता. आणि यामध्ये या लढाईचं अत्यंत महत्व एकूणच जे युद्धशास्त्र आहे त्याच्यामध्ये खूप महत्वाचं मानलं जातं. जगामध्ये ज्या एकूणच 7 महत्वाच्या लढाया मांडल्या जातात त्याच्यामध्ये युद्धशास्त्राचा अभ्यास म्हणून कोरेगाव भीमाची जी लढाई आहे तिचा अभ्यास जगातले सगळे युद्धशास्त्राचे तज्ञ जे आहेत मिलिटरीच्या ट्रेनिंग मध्ये ती दिली जाते. असं काय वैशिष्ट्य होतं या लढाईचं? तर या लढाईमध्ये अत्यंत विषम अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये छोट्याशा सैन्यानं म्हणजे 500 पायदळ आणि 300 घोडदौड एवढ्या 800 सैनिकांना जवळपास 25 ते 28 हजार पेशवाईच्या सैन्याशी लढत दिली, झुंज दिली आणि त्याच्यावरती विजय मिळवला. आणि त्याचं स्मरण, त्या हुतात्म्यांचं स्मरण म्हणून कोरेगाव भीमामध्ये हा जयस्तंभ उभारलेला आहे. दरवर्षी 30-31 जानेवारी पासून लाखो जे शाहू फुले आंबेडकरी अनुयायी आहे बहुजन समाजातले या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी, शौर्याची आणि विजयाची प्रेरणा घेण्यासाठी इथे येत असतात. पण या एकूणच जयस्तंभाचा वाद कुणाला माहिती आहे का? या जयस्तंभाला जपण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी, तो व्यवस्थित राहावा यासाठी लढणारे काही लोक अत्यंत जीवावर उदार होऊन स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून यासाठी लढत असतात. याची आपल्याला जाणीव आहे का? मला असं वाटतं यापैकी खूप कमी जणांना याची जाणीव आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे दरवर्षी या अभिवादन किंवा हा उत्सव साजरा करण्यासाठी, हा शौर्य दिन साजरा करण्यासाठी कोर्टाच्या हेलपाटे मारावे लागतात. आणि कोर्टाचे हेलपाटे मारून त्यातनं परवानगी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला त्या जयस्तंभाकडे जाता येत नाही. ही त्यातली सगळ्यातली गोष्ट किती लोकांना माहिती आहे? आपण याच गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय. तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण पुढच्या चर्चेला येणार आहोत. तुम्ही पाहू शकता की हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये भीमा कोरेगाव जयस्तंभचा हा आत्ताची परिस्थिती आहे. ऊस वाढलेला आहे सगळीकडे आणि हे पूर्वीचे त्या संदर्भातले सेलिब्रेशनचे असणारे हे व्हिडिओज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचं कारण असं की यामागे दादाभाऊ अभंग नावाचे जे शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते गेली अनेक वर्षांपासून हा भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीच्या वतीनं कोर्टामध्ये लढतायत की हा जो जयस्तंभ आहे हा म्हणजे जयस्तंभ स्वतंत्रपणे असावा. यामध्ये असणारा जो वाद आहे माळवतकर नावाचा त्या तिथे असणारा या जयस्तंभाच्या दिवाबत्तीसाठी ज्याची नेमणूक केली होती त्याचे जे वारसदार आहेत ते या संदर्भामध्ये कोर्टात गेलेले आहेत. आणि कोर्टात गेल्याच्या नंतर त्या संदर्भामध्ये हा वाद अजूनही कोर्टात चालू आहे. अनेक खालच्या कोर्टांमध्ये हे माळवतकर हरल्याच्या नंतर सुद्धा वरच्या कोर्टामध्ये अपील केलं जात आहे. आणि वरच्या कोर्टामध्ये अपील करून
त्या संदर्भामध्ये हा जयस्तंभ वगळता उरलेली जी जागा आहे ती आमची आहे, आमच्यासाठी आहे आणि आमच्या कब्जातली असल्यामुळे ती आम्हाला मिळावी यासाठी हा लढा सुरू आहे. तर या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत दादाभाऊ अभंग जे आहेत ते इथे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत. दादाभाऊ अभंग, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आपलं धन्यवाद. जय भीम. गेले मला वाटतं लागोपाठ 4 ते 5 वर्ष हा मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने किरण सोनवणेजी आपण हा विषय हाताळताय आणि आता माझ्या इथं तुम्हाला सुद्धा हा विषय माहीत झालेला आहे. दादाभाऊ आपण चर्चेला सुरू करूया. आपण रीतसर तुम्हाला सगळा इतिहास आहे, तुमच्याकडे काय सांगावं आणि काय सांगू नये या संदर्भात तुमच्या मनात दरवर्षी असतं, पण या वर्षी लोकांना आपण सांगा तुम्ही की दरवर्षी कोरेगाव भीमाच्या जयस्तंभावरती उत्सव साजरा करण्यासाठी कोर्टाकडून परवानगी का घ्यावी लागते, काय नेमका वाद आहे आणि काय तुम्हाला त्या संदर्भामध्ये कष्ट पडतात? नाही, आपण जर हा विषय बघितला तर भीमा कोरेगाव जयस्तंभाची जी जागा आहे तर या जागेचा वाद हा पुण्यातील दिवाणी न्यायालय आणि मुंबईतील उच्च न्यायालयामध्ये सुरू असल्या कारणामुळे ती जागा न्यायालय वादामध्ये असल्या कारणामुळे जर एखाद्या न्यायालय वादामध्ये जागा असेल तर त्या जागेचं आपल्याला जर प्रवेश करायचा असेल किंवा त्या जागेमध्ये काही कार्यक्रम करायचे असेल तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. आणि गेले 2018 पासून हा न्यायालयामध्ये वाद आहे. आणि आपण जर बघितलं तर गेले 2018 ही कोर्टाची परवानगी आहे आणि 2018 पासून आपण ती परवानगी घेतोय. त्यामुळं जागेचा न्यायालयीन वाद असल्या कारणामुळे ती आपल्याला परवानगी घ्यावी लागते. ह्या वर्षी सुद्धा न्यायालयाची परवानगी आपल्याकडे आलेली आहे. ऑर्डर त्याशी 13 तारखेला न्यायालयाची परवानगी भेटलेली आहे. आणि या परवानगीमध्ये आपल्याला केवळ 31 डिसेंबर रात्री 12 नंतर तिथे प्रवेश मिळणार आहे. आणि न्यायालयासाठी म्हणजे न्यायालयाने शासनाला म्हणजे सरकारला तिथे येणाऱ्या अनुयायांची देखभाल करण्यासाठी, येणाऱ्या अनुयायांना सोयी सुविधा देण्यासाठी 22 पासून त्यांना तिथे काही सुविधा देण्यासाठी त्यांना ते परमिशन दिली आहे. 22 तारखेच्या आतमध्ये माळवतकर कुटुंबानं जो तिथं ऊस लावलेला आहे किंवा तिथं काय केलेलं आहे ते सर्व काढून ही जागा कलेक्टरला हँडओव्हर करून द्यायची आहे. अशा प्रकारचा हा आदेश आहे. आणि हा आदेश गेले 2018 पासून आपण दरवर्षी घेतो. दरवर्षी तुम्ही या संदर्भात लढत असतात. कोर्टातल्या माळवतकर जे आहेत ते खालच्या लोअर कोर्टामध्ये जिल्हाधिकारीकडे अपील केलं होतं, तिकडे सगळीकडे ते हरलेले असताना तिथे ते ऊस किंवा इतर पीक पाणी कसं काय लावत असतात आणि प्रत्येक वेळी कोर्टात तुम्हाला जाण्यासाठी काय कष्ट पडतात, काय प्रोसिजर असते त्याची? नाही, आपण याचा थोडा इतिहास मागे पाठपुरावा बघू. 1 जानेवारी 1818 ला भीमा कोरेगाव मध्ये युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर ब्रिटिशांचा विजय झाला, पेशव्यांचा पराभव झाला. आणि या लढ्यामध्ये जे लढलेले आहेत, ज्यांनी शौर्य दाखवलं आहे त्या शौर्याचा स्तंभ उभा राहावा म्हणून ब्रिटिशांनी तिथे 1821 साली भूमिपूजन केलं त्या विजयस्तंभाचं. त्याला जयस्तंभ म्हणतात. आणि त्या जयस्तंभाचे 1824 मध्ये ते काम पूर्ण झालेलं आहे. आता त्या स्तंभाची देखभाल करावी म्हणून तिथे रखवालदार माळवतकर, मला वाटतं माळवतकर, आता तो विषय वादाचा आहे. मुळात कोणाला नक्की जागा दिलेली आहे, कारण याच्यामध्ये माझ्याकडे पण आता ते माळवतकरच्या मुलांनी पुस्तक लिहिलेले आहे. तो म्हणतो खंडोजी माळवतकर आहे, तिथं खाली नाव खंडोजी मुलोजी असं आहे. त्यामुळे तो विषय थोडा वादत आहे. पण त्या खंडोजी बिन माळवतकरला जर आपण असं तर धरलं तर त्यांना तिथे देखभाल करण्यासाठी, त्या स्तंभाची देखभाल करण्यासाठी त्यांना तिथे ठेवण्यात आलं. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना 260 एकर जमीन दिली बाजूच्या 5 गावांमध्ये. आता ही 5 गावांमध्ये जी जमीन दिलेली आहे त्याची सनद आहे माझ्याकडे, जी माळवतकर कुटुंबानेच हे केली आहे. ही तुम्हाला सनद पण दाखवतो म्हणजे सगळं क्लिअर होईल. ही सनद आहे. ही
माळवदकर कुटुंबाने ही सनद दिलेली आहे. आता या सनद मध्ये सांगितलेलं आहे की तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्हाला बाजूच्या गावामध्ये 260 एकर जमीन दिलेली आहे आणि जय स्तंभाची जागा जी आहे ती जय स्तंभाच्या मालकीची 3 हेक्टर 86 अशी जमीन आहे. माळवदकर कुटुंब तिथं राहत असल्या कारणामुळं त्यांचं साहजिकच वहिवाट आली. वहिवाट आल्यानंतर त्या भीमा कोरेगावचा जो जय स्तंभ होता त्या जय स्तंभाच्या 7 बाऱ्यावर माळवदकर कुटुंबांनी आपलं पूल लावलं. हा जुना 7 बारा आहे. हा 7 बारा आहे. ओके. आणि ह्या 7 बाऱ्यावर त्यांचं पूल लावलं आणि त्यांनी अतिक्रमण म्हणजे तिथे चाळीचं बांधकाम केलं. नंतर दुसरं एक बांधकाम करत होतं आणि हे करत असताना स्थानिक ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी तिथे निवेदन दिली, आंदोलन केलं आणि तेव्हा मी एक दैनिक सम्राट मध्ये स्तंभ लेखन करत होतो आणि रामदास लोखंडे आमचा सचिव आहे समितीचा, पत्रकार आहे आणि तो सतत सम्राट मध्ये लिहित होता आणि लिहिता लिहिता जेव्हा हे माझ्या लक्षात आले तेव्हा मग मी त्याच्यावर बरेचसे लेख लिहिले, त्या विषयावर लेख लिहिले बरं. आणि लेख लिहिल्यानंतर तिथे अनेक लोकांशी हे आलं की तुम्ही लेख लिहिण्यापेक्षा तुम्ही तिथे समिती स्थापन करा, ते प्रत्यक्ष काम करा, कारण लोक आपले सांगतात. त्यामुळं समिती स्थापन करायला सांगितल्यानंतर आम्ही समिती स्थापन केली. समितीमध्ये मी अध्यक्ष रामदास लोखंडे, सचिव प्राध्यापक दिलीप लोखंडे खजिनदार, नंतर आमचे सविताताई भोसले आहेत तिथे, नंतर रवींद्र कांबळे आहे, धम्मपाल कांबळे आहे आमचे, आणि सर्वात म्हणजे सिनियर आमचे ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय आज 90च्या पुढे आहेत ते सुदामराव पवार आणि इतर असे लोक आम्ही एकत्र आलो, ती समिती स्थापन केली आणि समितीच्या माध्यमातून आम्ही जे तुम्ही स्क्रीनवर दाखवले आहेत संबंधित मंत्र्यांना वगैरे आम्ही पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर हा पत्रव्यवहार आहे. अखेर भीमा कोरेगावचं बांधकाम 2012 मध्ये तिथे त्यांनी जे बांधकाम केलेलं होतं ते हे बघा, हे जास्त तोडण्यात आलं, हे तुम्हाला दाखवतो. आता हे बांधकाम तोडल्यानंतर बरचसं बांधकाम तोडलं, फक्त त्यांचं तिथं घर आहे आणि त्यांनी असं ते बांधकाम करत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला की इथून पुढे इथे काही बांधकाम करायचं नाही असं माळवदकर कुटुंबाला सांगितण्यात आलं. यानंतर मी 2000 माळवदकर कुटुंबाचं अतिक्रमण हा विषय तिथं बंद झाला, परंतु माळवदकर कुटुंबाचं नाव हे त्या 7 बाऱ्यावर होतं, कुळामध्ये होतं. मग या विरोधामध्ये मी 2015 मध्ये 16/9/2015 हे अत्यंत ऐतिहासिक पत्र आहे. ह्याच पत्रावर अख्ख्या कोर्टात लढत चालू आहे. मी 16/9/2015 ला तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना पत्र दिलं. राजकुमार बडोले यांनी पत्र दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत याची सगळी चौकशी लावली. चौकशी लावल्यानंतर त्यांना संधी दिली, माळवदकर कुटुंबाला कलेक्टरने संधी दिली, म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सतत पत्रव्यवहार केला, त्यांनाही त्यांचे डॉक्युमेंट्स आणलेले. शेवटी 5/6/2017 रोजी ज्योती कदम उपविभागीय अधिकारी जे हवेलीचे आहेत उपविभाग, त्यांनी आदेश दिला आणि त्या आदेशामध्ये, हा आदेश आहे, त्या आदेशामध्ये माळवदकर कुटुंबाचं नाव हे कमी करण्याचे आदेश दिले. आता कमी करण्याचा आदेश दिल्यानंतर माळवदकर कुटुंबाचं 7 बाऱ्यावरून नाव, जे तुम्हाला मी दाखवतो, माळवदकर कुटुंबाचं नाव हे 7 बाऱ्यावरून कमी करण्यात आले. हे बघा, हे माळवदकर कुटुंबाचा हा नवीन 7 बारा आहे आणि हे नाव कमी करण्यात आलं. नाव कमी करण्यात आलं तर या आदेशाला, लक्षात घ्या, या आदेशाला माळवदकर कुटुंबाने दिवाणी न्यायालयामध्ये त्यांनी आव्हान दिलं. ठीक आहे, आव्हान दिलं आणि ह्या जागेचे आम्ही मालक आहोत अशा प्रकारे सांगितलं, ह्या जागेचे आम्ही मालक आहोत आणि जो आदेश दिलेला आहे उपविभागीय अधिकारी तो रद्द करावा अशा प्रकारचं त्यांनी अपील केलं, आव्हान दिलं, अपील केलं दिवाणी न्यायालयामध्ये. परंतु त्यांचं ते जे अपील आहे ते अपील त्यांचं ते
कोर्टाने, दिवाणी न्यायालयाने मला दाखवत होते, ऍप्लिकेशन इज रिजेक्टेड. त्यांचं ऍप्लिकेशन हे 20/12/2017 रोजी सिव्हिल कोर्टाने त्यांचं जे अपील होतं ते फेटाळलं. यानंतर ते डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये गेले, जिल्हा न्यायालयामध्ये गेले आणि जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा त्यांचं जे अपील आहे हे रिजेक्ट करण्यात आले. बघा, ऑर्डर इज रिजेक्टेड. म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा ते त्यांचं अपील रिजेक्ट केलं. फक्त तिथे स्टेटस को दिला, तिथं बाबा पुढच्या कोर्टात जाण्यासाठी तो तात्पुरता तो स्टेटस को असतो. याच्यानंतर हे जे माळोदकर कुटुंब आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे. आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर गेले 6 वर्ष स्टेटस को आहे, तो आपण विषय नंतर घेऊ. स्टेटस को आहे. तत्पूर्वी माळवदकर कुटुंब यांनी महसूलचे अपर आयुक्त, हे अपर आयुक्तांकडे सुद्धा ते गेलेले आहेत आणि अपर आयुक्तांकडे ते 6/3/2017 रोजी गेले आणि अपर आयुक्तांचा सुद्धा आदेश आपण जर बघितला तर त्यांनी सुद्धा फेटाळलेला आहे. म्हणजे जवळजवळ 4 निकाल हे माळवदकर कुटुंबाच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. मुंबई हायकोर्टामध्ये माळवदकर कुटुंब गेलेलं आहे, जे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या विरोधामध्ये, आणि जवळजवळ हे 6 वर्ष झाले स्टेटस को आहे. 5 वर्ष झाले, 2018ला गेलेले आहेत. जवळजवळ 5 वर्ष झाले हा स्टेटस को आहे. आणि त्यामुळं ही केस पुण्यामध्ये आहे आणि हायकोर्टामध्ये आहे. परंतु ही केस पेंडिंग राहण्याचं कारण ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी हे जसं गांभीर्याने पाहिजे तसं ते येत नाहीत, न्यायालयामध्ये येत नसल्या कारणामुळं ही केस पेंडिंग राहिलेली आहे. म्हणजे सरकार दरवर्षी याच्यासाठी अनेक कोट्यावधी रुपये त्या उत्सवासाठी देत असतं, पण पुण्यातले जे कलेक्टर आहे, जिल्हाधिकारी आहेत, गेली 6 वर्ष त्यांना वेळ मिळत नाही एका कोर्टात बाजू मांडण्यासाठी. काय नेमका प्रकार आहे तो? नाही, म्हणजे माझे आमचे वकील पुण्याचे ऍडव्होकेट राहुल ढाले, ते त्यांना माहित पण नव्हतं केस चालू आहे की नाही. मग आम्ही जेव्हा त्या तिथे सरकारी वकिलांचा तो प्रमुख असतो त्यांची आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांनी ती फाईल बघितली. त्यांनी गैरहजर राहिल्यामुळे दिवाणी न्यायालयाने त्यांना आउट केलं होतं, फाईन मारून त्यांना पुन्हा त्या याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं गांभीर्याने घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने ते गांभीर्याने घेत नाही. तुम्हाला मी एक पत्र दाखवतो की म्हणजे मंत्र्यांनी लिहिलेलं पत्र आहे. तुम्ही बघू शकता की सामाजिक न्याय मंत्री, सॉरी, हे पत्र म्हणजे किती सिरियस आहे बघा. कलेक्टरला हे पत्र आहे धनंजय मुंडेंचं, धनंजय मुंडेचं पत्र आहे. धनंजय मुंडे तेव्हा सामाजिक न्याय मंत्री होते. हे नितीन राऊतचं पत्र आहे. नितीन राऊतनी पत्र, हे बघा, हे आमदार डॉक्टर बालाजी किनीकरांचं पत्र आहे. गेले 10 वर्ष डॉक्टर बालाजी किनीकर हे माझ्या बरोबर ह्या लढ्यामध्ये सोबत आहे. डॉक्टर बालाजी किनीकरनी पत्र नितीन राऊतला दिलेलं आहे. नितीन राऊतनी पत्र धनंजय मुंडे यांना दिलेले आणि धनंजय मुंडेंनी पत्र जिल्हाधिकाऱ्याला पाठवलेलं आहे. म्हणजे एक आमदार 2 मंत्र्यांचं पत्र जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं आहे. म्हणजे बाबा हा तुम्ही कोर्टामध्ये हजर राहा, हा निकाल लवकर लावा, जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे. हे पत्र गहाळ आहे. आरटीआय खाली माहिती मागितल्यानंतर हे पत्र गहाळ झालेलं आहे. आरटीआय मधून माहिती आहे. म्हणजे एवढ्या 2 मंत्र्याचं, 1 आमदाराचं पत्र पुणे जिल्हा अधिकाऱ्यालयामध्ये गहाळ आहे, भेटत नाही. याच्यावरून जिल्हा अधिकारी या विषयावर किती सेन्सिटिव्ह आहे हे आपल्याला दिसून येतं. केवळ 1 जानेवारीचा कार्यक्रम घेण्यासाठी जिल्हा अधिकारी प्रत्येक वर्षी हायकोर्टामध्ये ऍप्लिकेशन दाखल करतोय. याच्यापेक्षा काय की त्यांनी कोर्ट सांगतंय प्रत्येक वर्षी की तुम्ही ही केस का संपवत नाही. केवळ 1 जानेवारीला जिल्हाधिकाऱ्याचे लोक येतात, तिच्या मागचं खूप मोठं रसायन आहे. पार्टीचे जे पैसे आहेत हे जवळजवळ 9 ते 10 कोटी रुपये हे पैसे वाटल्या जातात 8 ते 10 संस्थांना.
म्हणजे हा कार्यक्रम जो आहे, हे जे आहे कार्यक्रम, आपल्याला वाटतं की हा कार्यक्रम हे ना त्याच्या मागे सुद्धा आर्थिक आहे, देवघेव आहे. आणि म्हणून पैशासाठी कलेक्टर ह्या कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी अर्ज करतात की काय, बाकी ते वर्षभर असतात कुठे, हा आमचा जिल्हा अधिकाऱ्याला सवाल आहे. आणि जिल्हा अधिकाऱ्यात तसं असलं, मी पालकमंत्री अजित पवार यांना वारंवार भेटलेलो आहे, परंतु ते काही बोलत नाही, त्या विषयावर हे करत नाही. किंवा काही लोक सांगतात की अजित पवारच दबाव आहे, असे लोक तिथं खाली बोलले जातात. आता खरंच काय, मी अजित पवारला 2-3 वेळा भेटलेलो आहे, अजित पवारांना. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वेळा तिथे, म्हणजे 1 जानेवारीला तिथे जातात, दरवर्षी तिथे 1 जानेवारीला जातात आणि तिथे घोषणा करतात. तिथं घोषणा करतात, हे बघा, हे अजित पवारांची घोषणा आहे. कोरेगाव भीमाची जागा सरकार विकसित करणार. नंतर कोरेगाव भीमाची जागा, म्हणजे हे जे अशा प्रकारचे हे अशा प्रकारचं तिथं घोषणा करायची. 1 जानेवारी तिथं सकाळी जायचं, टीव्हीला घोषणा करायची, नंतर वर्षभर तिकडे ढुंकून बघायचं नाही. अजित पवारांनी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक खूप चांगलं काम केलंय. तुळापूरला आणि वडूला संभाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला घोषणा केली. 200 कोटीपेक्षा अधिक निधीची घोषणा केली आणि तात्काळ निधी दिला. ती कामं चालू आहे. आम्हाला आनंद आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक चांगलं होतंय, हे आम्हाला आनंद आहे. पण जेव्हा धनंजय मुंडे 100 कोटी भीमा कोरेगावला देणार, अजित पवारांनी अनेक वेळा सांगितलं की आम्ही भीमा कोरेगावला निधी देणार, पण तो निधी का दिला जात नाही, ही सापत्न वागणूक का, याच्या मागे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची सर्व टीम आहे, असा माझा आरोप नाही, ही वास्तविकता आहे. जाणीवपूर्वक हे होत नाही. आता ह्या वर्षी सुद्धा 1 जानेवारी जातील, अभिवादन करतील, टीव्हीला सांगतील भीमा कोरेगावला इतका निधी देऊ, तितका निधी देऊ, कुठलाही निधी दिला जात नाही. आणि आमचे काही तिथले जे लोक आहेत ते अजित पवारांचा सत्कार करतात, मोठमोठ्या ट्रॉफ्या देतात, मोठमोठ्या त्यांचं गुणगान गातात. असे तिथे काही लोक आहेत, केवळ फोटोसाठी, प्रसिद्धीसाठी आपापली लोक सुद्धा तिथे आहेत, जे अजित पवारांनी गेले 5-6 वर्ष न्यायालयामध्ये सुद्धा ही केस लावून धरून शकत नाही. त्यांचे सत्कार करतात आमची लोक. हे दुर्दैव आहे. आणि आम्ही 6 वर्ष लढतोय, 10 वर्ष लढतोय, आम्हाला विचार करत नाही. ही मोठी शोकांतिका आहे चळवळीची. दादा भाऊ, तुम्ही अत्यंत पोटतिडकीनं बोलता आहात, तुम्हाला मध्ये थांबवलं नाही मी, पण तुम्ही फार मोठा म्हणजे एक प्रकारचा खुलासा केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात गंभीर आरोप सुद्धा केलेला आहे. कारण की अजितदादा पवार हे त्या तिकडच्या इथले पालकमंत्री आहे आणि पालकमंत्री दरवर्षी तिथे अभिवादन करण्यासाठी किंवा तिथे नमस्कार करण्यासाठी, सलामी देण्यासाठी येत असतात. आणि ते येत असताना या ठिकाणी तुम्ही असं म्हणतायत की अजितदादा पवार ते होऊ देत नाही. काय नेमकं कसं काय? नाही, होऊ देत नाही याच्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे, ते दुर्लक्ष करतात. आणि होऊ देत नाही बरोबर आहे, कारण मी त्यांची स्वतः भेट घेतलेली आहे. मी त्यांची 2-3, ते फक्त काय म्हणतात, हा मी सांगितलेलं आहे, कलेक्टरला सांगितलेलं आहे, याला सांगितलेलं आहे, त्याला सांगितलेलं आहे. मी म्हणणार काय सांगितलेलं आहे? तुमचा जिल्हाधिकारी कोर्टामध्ये येत नाही, काय सांगितले? 6 वर्ष कुठल्या एखाद्या केसला स्टेटस को राहतो का? का तुमचा जिल्हाधिकारी येत नाहीये? का तुम्ही ही केस फायनल करत नाहीये? का तुम्ही स्टेटस का काढत नाहीये? त्याच्यावर त्यांचं काय उत्तर नाही. मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की माळवदकर कुटुंब हे भीमा कोरेगावच्या परवानगीसाठी कुठलाही विरोध करत नाही कार्यक्रमाला. त्यांनी स्टेट कार्यक्रमाचा त्यांचे वकील वगैरे ते येतात, फक्त ज्या कोर्टाच्या ऑर्डर असेल सांगतात, फक्त ते सांगतात की आमच्या घरात सुरक्षित राहावं, पोलीस संरक्षण मिळावं, तेवढ्यापुरती तेवढं सांगतात. हे माळवदकर कुटुंब कार्यक्रमाला विरोध करत नाही, परंतु जागा ही असल्या कारणामुळं, वादत असल्या कारणामुळे कोर्टाची परवानगी आपल्याला घ्यावी लागते. हे माळवदकर कुटुंब ज्या दिवशी हा उत्सव असतो त्या दिवशी अभिवादनाला, सलामीला, आतापर्यंत 18 पासून तुम्ही कार्यरत आहात, ते तिथे सलामीला येतात का किंवा त्यांचे कोणी कुटुंब येतात का? मला तर ते घरच बंद असतं तेव्हा, कारण का ते मला वाटतं एवढा मोठा मॉब येतो, त्यामुळे ते घर बंदच असतं असं मला तरी वाटतं. ते शिफ्ट असतात त्या दिवशी दुसरीकडे आणि ते त्यांचं जीविताचं हे बघतात, ते बरोबर आहे, ते लोक नसतात तिथे.
नाही नाही, आता कारण की एक दिवस नसतात, बाकी 364 दिवस त्यांचा ताबा आहे ना. हा हा 300 आपले लोक एक दिवस जातात. माळवदकर कुटुंबाने 364 दिवस त्या जयस्तंभाच्या जागेत आहेत ना. माळवत त्यांना काय करायचं आहे, फक्त ते विरोध वगैरे काय करत नाही, त्यांची एक रणनीती आहे. 364 ते जयस्तंभाच्या तिथे आहे. आपण एक दिवस जातो, पुढच्या 1 जानेवारीला वर्षभर आपण पुढे ढुंकूनही बघत नाही. त्यामुळं ते तिथे 364 दिवस त्या स्तंभाच्या जागेत आहे. बरोबर आहे. नाही नाही, माळवतकर कुटुंबांचे सुद्धा जसा त्यांचा दावा आहे की आमची लोक सुद्धा तिथे धारातीर्थी पडले, हुतात्मा झालेले आहेत, शहीद झालेले आहेत. तर साहजिकच भावना असू शकते. मला असं वाटलं की त्यांचं कोणतरी कुटुंबाचं प्रतिनिधित्व ते 1 जानेवारीला इतर ठिकाणी इतर वेळा अभिवादन करत असतील. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे 7वे आता म्हणजे 5वे 6वे वंशज खंडोजी बिन माळवतकर आहेत. ते या लढाईमध्ये जखमी झालेत असं त्यांचं मत आहे. आमचंही त्याच्यावर अभ्यास चालू आहे. आणि त्यामुळं ते लोक तिथे असतात, तिथे 364 दिवस असतात तिथे. मग आता हा जो लढा गेले साधारणतः 2018 पासून तुम्ही लढत आहात, याच्यासाठी तुम्ही आता नाही आम्ही भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती ही 2009 पासून लढते. आणि न्यायालयीन लढाई 2018 पासून लढते. हा 2009 पासून तुम्ही याचा पाठपुरावा करून आता न्यायालयीन लढाई दादाभाऊ अभंग तुम्ही लढता आहात. तर या निमित्तानं आता म्हणजे शाहू फुले आंबेडकरी विचारांचे असंख्य बडे बडे नेते आहेत. त्यांचं या संदर्भात तुम्ही त्यांना भेटलात का? त्यांचं काय सगळ्या माझ्या फेसबुकला जर गेले ना, सगळ्या नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. ते कसलाही रिस्पॉन्स असा काही देत नाही. आणि त्यांना काय होतंय माहितीये का, कार्यक्रम होतोय तिथे, कार्यक्रम होतोय. आता बघा 1 जानेवारीला तिथे जाऊन भाषण कशी करतील बघा तुम्ही. आम्ही तर एवढं हे करतो, आम्ही कधी भाषण करत नाही. तिथे काय काय भाषण टाकतील. आणि मग जसं काय हेच वीर आहेत, कशी लढाई झाली, जसे काय तलवारी त्यांच्या हातामध्ये आहेत, अशा प्रकारचे तिथे भाषण करतील आणि तिथे हे करतील. भाषण करायला ते नेते तिथे हजर असतात, बाकी तर ते नेते नसतात. मला तर दिसत नाही. मी तर कधी आता एवढ्या वर्ष मी काम करतोय, मी तर एक तिथं कधी भाषण पण केलं नाही, एखादं माझं पोस्टर पण लावलं नाही, एखादं माझं हे. आता बघा तुम्ही, आता जर तुम्ही बघितलं तर पुण्यापासून त्या भीमा कोरेगाव 30 किलोमीटर मोठमोठ्याने होल्डिंग लागलेले असते. होल्डिंग अशा मोठ्या आहेत की सगळ्यांचे नुसते नाव, फोटो, भीमा कोरेगाव, अशी लढाई तशी लढाई, अशी लागोपाठ 30 किलोमीटर आता ते होल्डिंग लागलेले असते. मी तर आजपर्यंत माझं स्वतःचा कधी फोटो लावला नाही आणि कधी होल्डिंग पण लावलं. आमची समितीने कधीही आजपर्यंत प्रसिद्धीपासून आम्ही दूर आहोत. म्हणून लोकांना माहीत पडत नसेल. प्रसिद्धीपेक्षाही आमचं जे ध्येय आहे, हे एक ध्येय आहे, भीमा कोरेगावची जागा अतिक्रमणात मुक्त करणे, हे एक ध्येय आहे. बाकी प्रसिद्धी वगैरे आम्हाला काही नको आहे. दादाभाऊ, तुम्ही गेले 2018 पासून लढतायत. कलेक्टर तिथे येत नाहीत, सारखा इतकी 6 वर्ष झाले त्या केसेस, इतके सगळे निर्णय बाजूने लागून सुद्धा तिथे आता स्टेटस को आहे. किती कठीण आहे ही लढाई व काय काय तुम्हाला सहन करावं लागलं? कुठले पुढचे अडथळे आले? आता न्यायालयीन लढाई असल्या कारणामुळं बघा, तिथे न्यायालयीन लढाई चालू असल्या कारणामुळं ते नसेल तरी मी तिथे असलं प्रत्येक तारीख ही मी अटेंड करतोय. पुण्याचे असू दे, मुंबई हायकोर्टाचे असू दे. त्यामुळे हे प्रकरण त्वरित चालू आहे. जिल्हाधिकाऱ्याची जी लोक आहेत, जसं यायला पाहिजे तसं येत नाही, जसं ती केस हँडल केली पाहिजे तशी करत नाही. आणि केवळ मला वाटतं कुठल्या मानसिकतेमध्ये ते लोक आहेत मलाही कळत नाही. पण ज्या पद्धतीने 6 वर्ष स्टेटस ठेवलेला आहे, त्या दिवशी माननीय न्यायाधीश अमितजी बोरकर यांनी सांगितलं होतं. पाठीमागे 2 वर्षापूर्वी न्यायाधीशांनी पण सांगितलं होतं की तुम्ही ही केवळ कार्यक्रमाच्या दिवशी येता, इतर दिवशी तुम्ही असता कुठे? वर्षभर तुम्ही ही केस का फायनल करत नाही? आणि त्यामुळे सतत न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हाधिकारी सांगतात. आता हे जे आपले जिल्हाधिकारी आहे ना, आता पुढच्या वर्षी डिसेंबरच्या 2 किंवा 3 तारखेला हायकोर्टामध्ये वर्षभर ते ढुंकून पण बघणार. ही मोठी शोकांतिका आहे. आणि आमचे काही लोक आहेत ते जिल्हाधिकाऱ्याची बाजू उचलून घेतात, मंत्र्यांच्या बाजू उचलून घेतात. हे अशी पेरलेली लोक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशी काही लोक पेरलेली आहेत. त्यांना आमचा जय भीम अशा लोकांचा. त्यांना वस्तुस्थिती काय आहे माहित नाहीये. काही लोक आहेत 2 पैशासाठी आपल्या इकडे तिकडे हे करतात. पण आम्हाला अशी गरज नाही. जे खरं आहे ते आम्ही खरं मांडणारे लोक आहोत. दादाभाऊ, असं लोकांचं साधारणतः मत आहे की काय लढायची गरज आहे केसला, कशाला खालीवर अडथळा करायचा,
आपण नाही लढलो तरी कुणाच्या बापामध्ये हिंमत आहे ही जागा हिसकावून घेण्याची, अशी पण चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. तर काय सांगाल अशा लोकांना तुम्ही? नाही नाही, मला मला असं वाटतं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधानानुसार न्यायपालिका आहे आणि न्यायपालिकेनुसार हा लढा सुरू आहे. त्यामुळं कोण हे करेल काय करेल हे म्हणजे आपण बोलणं याचा अर्थ आपण हुकुमशाही सारखं आहे. न्यायपालिकेतून जर ती जागा समजा आज आपली वादामध्ये असली तरी त्या जागेचा न्यायालयीन वाद आहे आणि नक्की मध्ये आपण ती बाजू आपण जिंकणार आहोत. परंतु कोण काय करेल काय असं ही जी धोंडशाही वगैरे असे चालणार नाही. आपल्याला माहित असेल राम जन्मभूमी बाबरी मस्जिद मधला न्यायालयीन वाद काय होता आणि तो वाद राम जन्मभूमीच्या बाजून गेल्यानंतर जे बाबरी मस्जिदला जे मुस्लिम समाज होते त्यांनी स्वीकारला. लक्षात घ्या, म्हणजे एकदा न्यायपालिकेचा निर्णय आल्यानंतर तो स्वीकारणं हे सगळ्यांची जबाबदारी असते. आपण संविधानानुसार चालणारे लोक आहोत. काही अर्धवट लोक आहेत, त्या अर्धवट लोकांना काही कळत नाही. बाबासाहेबांचं संविधान काय आहे ते माहित नाही आणि कुठे रस्त्यावर येऊन तो हे करायचं. आपल्याला माहित आहे भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये आज जे गुन्हे दाखल झाले त्यांची काय होरपळ झालेली आहे, तुम्ही बघताय मी बघतोय, हे सगळं आपण बघतोय. त्यामुळं असं होत नाही. तुम्हालाही चांगला संविधानाचा चांगला गाढा अभ्यास आहे आणि माझाही संविधानाचा अभ्यास आहे. त्यामुळं असं बोलणं त्यांच्या बुद्धीला कितपत पटतं मला माहित. माझा लढा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या नुसार न्यायपालिकेवर आहे आणि जे न्यायाने होईल ती मी लढाई लढेल. बाकीच्यांचा काय विचार आहे तर मला माहित नाही. दादा भाऊ, ह्या वेळेस आता गेले म्हणजे 3-4-5 वर्ष झाले बघतो की जे कुणी म्हणजे कोरेगाव भीमाच्या इथे अभिवादन करण्यासाठी येत असतात तर ते पूर्वी वडूला पण आणि तुळापूरला पण जायचे अभिवादन करण्यासाठी. आता यावेळेस ते सगळ्या प्रकारचे बॅरिकेड लावून तो रस्ताच बंद केलेला असतो. काय कारण आहे त्याची? नाही, आपण जर बघितलं ना तर काय झाले माहितीये का, हे लोकांचं मला असं वाटतं की लोकांचं सरकार वगैरे काही नाही, कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, न्यायालयाच्या गाईडलाईन्स असतात. पार्किंग कशी करायची, काय कसं करायचं सरकारला सांगितलं असतं की लोकांच्या असुविधा व्हायला नाही पाहिजे. त्यामुळं सरकार ठरवतं कुठे काय करायचं. त्यामुळं जाणं येणं सुरक्षेसाठी. आणि मला असं वाटतं की 2018च्या जो आंबेडकरी अनुयायांवर जो हल्ला झाला त्यानंतर सरकारने त्याला खूप एक प्रकारे संवेदनशील केलेलं आहे. मला असं वाटतं इतकं संवेदनशील नाही. तो हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला ते झालं, पण ज्या पद्धतीनं पोलीस फोर्स उभ्या केल्या जाते, ज्या पद्धतीने तिथे लोकांना अटकाव केले जाते, ज्या पद्धतीने लोकांना तिथे जाऊ दिल्या जात नाही. आता तुळापूरला जर तुम्ही गेले किंवा तुम्ही वडूला गेले तर जाऊ देत नाहीत किंवा अडवलं जातं. हा जो पद्धती आहे, गाड्या चेक केल्या जातात, मला असं वाटतं हे चुकीचं आहे. एक घटना ती घडल्यानंतर त्या भीमा कोरेगावला एक प्रकारे बदनामत करण्यासाठी काही अशी एवढा पोलीस आणल्यानंतर असं हे होते. आपण 2018च्या पूर्वी पण भीमा कोरेगावला लाखो लोक येत होते, कुठलीही घटना घडली नाही. त्यामुळं ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासन असं हे करते त्या लोकांचे खूप हाल होत आहेत. दुसऱ्या दिवशी लोकांचे फोन येतात आम्हाला की इतक्या लांब गाड्या पार्किंग केल्या, अत्यंत असुविधा आहे. आम्ही तो विषय 15 तारखेच्या मीटिंग मध्ये आम्ही मांडला की लोकांना त्रास होतो. वयोवृद्ध लोक असतील, गरोदर स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, 5-5, 6-6 किलोमीटर यांना चालत जावं लागते. खूप लोकांनी त्याशी अनेक लोकांनी तिथं तो विषय मांडला. मीटिंग मध्ये लोकांना सांगितलं, तेवढं पोहोचतं ते ऐकून घेतात. पुढच्या वेळी त्यांना माहिती आहे 1 दिवस जानेवारी गेली तर 2 जानेवारीला हे लोक काही विचारत नाही. त्यांनाही आता सवय लागलेली आहे. फक्त ते नॉमिनल मीटिंग घेतात, ऐकतात आणि सोडून देतात. शेवटच्या प्रश्नाकडे येतोय दादाभाऊ मी, की आता तुम्ही एवढा सगळा लढा लढता आहात, त्यात अडचणी प्रचंड आहेत, तुम्ही समोर आहात. तुम्हाला त्या संदर्भात एकतर काही धमकावणं वगैरे किंवा पैशाची लालच वगैरे देण्यात आली का, हा एक प्रश्न. आणि दुसरं, लोकांनी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे तुम्हाला त्या संदर्भात समर्थन करता येईल किंवा या लढाईमध्ये लोक कसा सहभाग देऊ शकतात? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला किरणजी. मुळात माळवदकर कुटुंबाने मला आजपर्यंत धमकावलं नाही किंवा कुणीही धमकावलेलं नाही. प्रश्न क्रमांक 1. आणि न्यायालयीन लढाई असल्या कारणामुळे आम्ही दोघे जण आजपर्यंत 5-6 वर्ष आम्ही दोघेही एकमेकांशी बोलतो. लक्षात घ्या. आणि आम्ही दोघं जर समजा कुठल्या कोर्टात तारीख आहे, कुठल्या कोर्टात केस आहे, कुठल्या कोर्ट आहे, किंवा माळ्यावर आहे,
हे आम्ही दोघं एकमेकाला विचारतो, आम्ही दोघं एकमेकाला सांगतो. कोर्टाला निकाल लागल्यानंतर सुद्धा ते माझे हात मिळवतात, आम्ही हात मिळवतो. त्यामुळं धमकावणं वगैरे हा काही विषय असा कुठला झाला नाही. दुसरा प्रश्न लालच. दादाभाऊ अभंग हे अनेक वर्ष लिखाण करतात, त्यांना माहित आहे दादाभाऊ अभंगची प्रामाणिकता आहे. त्यामुळं लालच वगैरे हा विषय दादाभाऊ अभंगकडे चालणार नाही. मी तरुण लोकांना आव्हान करतो की अनेक तरुण लोक माळवतकर कुटुंबाला घाणेरड्या शिव्या देतात किंवा फोनवर हे करतात आणि वाईट वाईट बोलतात. तर मला असं वाटतं की न्यायालयीन लढाई आहे. तुम्हाला काही इतिहास विचारायचा असेल बघा, तो त्याची बाजू मांडणार, माळवतकर तर त्याची बाजू मांडणार, मी आपली बाजू मांडणार. आणि हा जो न्यायालयीन वाद आहे, हे वैचारिक वाद आहे. तुम्ही जर शिव्या देऊन उगाच मग नंतर ते बाळासाहेब माळवतकर हे खूप चांगले आहे, त्यांचा मुलगा रोहन माळवतकर आहे, मग तर त्याला काही घाणेरड्या शिव्या दिल्या जातात, मग तो एकमेकाच्या विरोधात कंप्लेंट होते, हे होतात, मग ती मुलं फोन करतात. अरे मी तुम्ही त्याला रोहन माळवतकरला तुम्ही कशाला फोन करताय? मला फोन करा, काय जमिनीचा वाद आहे. तुम्ही त्याला घाणेरड्या शिव्या देऊन काही विषय संपणार आहे का? उलट तुम्ही अडचणी देता, आणि तुम्ही अडचणी देत असल्या कारणामुळं उलट वाद होते. असा वाद करू नका. मी सर्वात तरुण मुलांना विनंती करतो की ही न्यायालयीन लढाई, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारी माणसं आहोत. आपण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारे आहोत. जे न्यायपालिकेतून जे घडेल, जे न्यायालयातून घडेल ते घेऊन आपल्याला जायचे. कुणालाही वाईट बोलू नका, कुणालाही वाईट शिवाय देऊ नका. ते त्यांचे बघा, आता विरोधक येतो त्याची बाजू मांडणार आहे. मला विचारा ना, काय प्रॉब्लेम आहे, न्यायालयीन लढाई काय चालू आहे, काय इतिहास आहे, मी माझं सांगणार, तो त्याचं सांगणार. आणि त्याचं सांगितलेलं का तुम्ही त्याला शिव्या देणार, शिव्या देऊन ते काय विषय संपणार? उलट तुम्हीच अडचणी द्या, तुम्ही अडचणी द्या. त्यामुळे तुम्ही बघा, लिखाण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याला काय लिहायचंय, त्यांना काय बोलायचे, तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही काय रिएक्ट होता तिथे? तुम्ही रिएक्ट झाल्यानंतर तिथे मग शिवीगाळी होते, पोलीस स्टेशन होतं, आणि मग फोन येतात. आता काल एक मुलीचा फोन आला होता सर इगतपुरीवरून, संगवती नावाच्या मुलीचा. आता तिने ते रील्स बनवली, सगळ्यांना रील्स बनवायला सांगतो, आणि बाजीराव उताना पडलाय अशी ती गाणं, मला वाटतं काय माहित नाही. आणि ती मला म्हटली सर बाजीराव उताना पडला असं एक गाणं आहे, आणि त्या गाण्यावर मी रील्स बनवली म्हणून मला नाशिकच्या मुलं म्हणजे टॉर्चर करतायत. तिचा फोन मला आल्यानंतर त्या मुलीला मी सांगितलं की ज्या कवीनं हे गाणं लिहिलेलं आहे, बाजीराव त्याला पुढे उताना पडला ना, त्याला विचार फोन करा. काही कवी एक तर असं म्हणतो का बाजीरावचा काय तो हे कापला, काय तुरा कापला. अरे काय लिहिताय तुम्ही, काय गाणी लिहिताय? हे कवी गायक जे आहेत ना, केवळ आपल्या खरा इतिहास तुम्हाला काहीच माहित नाहीये. न्यायालयामध्ये मी आहे म्हणून ना, माझ्याकडे सगळा इतिहास आहे. 3 कपाट किरणजी भरलेले माझ्याकडे. तुम्ही याची पुस्तकं जी लिहिलेत ना, हे एक मी हा ज्याचं घेतो तो त्याचं घेतो, काही नाहीये. ओरिजिनल इतिहास जेव्हा ही लढाई संपेल तेव्हा मी ओरिजिनल पुस्तक सगळे रेफरन्स देणार आहे. कारण न्यायालयपालिकेमध्ये आहे, न्यायाच्या याच्यामध्ये मी आहे, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. काही लिखाण करू नका, भडकावू त्या भीमा कोरेगावच्या विषयावर लिहू नका. मी कवी गायकांना विनंती करतो की आपण कुठलेही भडकावू हे करू नका. त्यामुळे तरुण पिढी, काही गाणे लिहिले जातात, काही इतिहास लिहिला जातो, काही इतिहास सांगण्यात जातो. बाजीराव उताना पडला, बाजीरावचा तुरा कापला. कुठे तुरा कापला? तुला माहिती आहे का तुरा कापला? कशाला अशी गाणी लिहून समाजाच्या लोकांमध्ये भडकावे करतात, तरुण मुलांना हे करतात? अशा भडकावू गाण्यापासून अशा कुठल्याही मुलांनी त्यामध्ये पडू नये. त्यामुळे तुम्ही त्रास मध्ये येणार, अडचणीत येणार. मी तुम्हाला विनंती करतो की अशा गाण्यापासून, आणि आमचे लोक अशीच गाणी घेतात आणि अशाच गाण्यावर नाचतात, हे असं काही नाहीये. इतिहास खूप वेगळा आहे किरणजी, हा भीमा कोरेगावचा इतिहास खूप वेगळा आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्या तरुणांना विनंती करतो की भीमा कोरेगावचा खरा इतिहास चुकीच्या मार्गाने नका दाखवू. खरा इतिहास आहे, लढाई झालेली आहे, पेशवाई संपलेली आहे, तर अख्खं सगळं सांगतंय, जग सांगतंय. बरोबर, त्यांचेही हे सांगतात ना. कुठल्या इतिहासाने सांगितलं का भीमा कोरेगावची लढाई झालीच नाही? लढाई झाली असं पहिल्यापासून सांगतात. ब्रिटिश लेखक सांगतायत, भारतीय लेखक सांगतायत. पेशव्यांचा पराभव झाला 1818 1 जानेवारी 18. हे कोण नाकारते का? कोणच नाकारत नाही. मग तुम्ही कशाला काही पण लिहिता? कशाला मुलांना आणि लोकांना तुम्ही भडकवता? आणि मुलांवर त्या केसेस दाखल होतात. मला असं वाटतं की सगळ्यांनी याच्यातून सावध राहिलं पाहिजे. या संदर्भात गायकांनी आणि एकूणच अशा प्रकारचं लिखाण करणाऱ्या लोकांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, आणि खोटा अनैतिहासिक असं प्रकारचं काही लिहू नये.
दादाभाऊंचं अत्यंत बरोबर आहे. दादाभाऊ धन्यवाद, तुम्ही मॅक्स महाराष्ट्र मला एक मिनिट भीमा कोरेगावच्या साठी मला एक आंबेडकरी अनुयायांना आव्हान करायचं आहे की भीमा कोरेगावच्या जमिनीची लढाई आहे, ऐतिहासिक स्तंभाची लढाई आहे, आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही जनजागृती अभियान समित्या आपण स्थापन करूया आणि प्रत्येक तालुक्यामध्ये मला बोलवा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला बोलवा, मी सगळे डॉक्युमेंट्स येतो आणि आपण या जय स्तंभाची जनजागृती करूया. आणि जो हा भीमा कोरेगावचा जो विषय आहे हा घराघरामध्ये आपण पोहोचूया. हा लढा सार्वभौमिक म्हणजे जनतेचा लढा, जनताभिमुख हा लढा करूया. लोकांना काहीच माहित नाहीये अजूनही, काही गोष्टी मला कोर्टाच्या इथं बोलता येत नाही, दाखवता येत नाही, तरी आपण तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मी आंबेडकरी अनुयायांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी ह्या लढ्यामध्ये सामील व्हा. हा दादाभाऊ अभंगचा एकटा लढा नाही. काही लोक व्यक्तिद्वेषासाठी खोटे आरोप करतात, व्यक्तिद्वेषासाठी हे करतात, पण त्या सर्वांना मी विनंती करतो की हा लढा आपण सामूहिकरित्या लढूया, सर्वजण लढूया. हा कुठल्या एका समितीचा लढा नाही, हा समाजाचा लढा आहे, हा आपल्या अस्मितेचा लढा आहे, हा आपल्या प्रामाणिकतेचा लढा आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा लढा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढूया. आपण हा लढा एकत्र येऊन जिंकूया. आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी, माझा नंबर आपल्याकडे आहेत, किरणजी तो नंबर माझा देतीलच, आपण सर्वांनी मला संपर्क साधावा आणि संपर्क साधून प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण जनजागृती अभियान स्थापन करून हा लढा आहे हा जनताभिमुख करूया, अशी मी सर्वांना विनंती करतो. ठीक आहे, धन्यवाद दादाभाऊ, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी संवाद साधला. हे होते दादाभाऊ अभंग, ज्यांच्याकडून आपण एकूणच गेले 2018 पासून ते न्यायालयीन लढाई लढताय की तो जो जयस्तंभ आहे त्या जयस्तंभ आणि आजूबाजूची जी जागा आहे त्या जागी संदर्भातल्या वादासंदर्भातला कोर्टात केस आहे आणि दरवर्षी लोक तिथे येत असतात, लाखोंच्या संख्येनं लोक येत असतात. त्यांना या संदर्भातली काही माहिती नसते आणि याच्या मागे कोण लढत असतं हे कल्पना नसते. ही माहिती व्हावी म्हणून मॅक्स महाराष्ट्राने खास करून दादाभाऊ अभंगांना या चर्चेला बोलवलं. त्यांच्याकडून त्यांचं जे काही मत होतं, त्यांच्याकडे जे काही पुरावे होते ते अतिशय सुस्पष्ट पद्धतीनं त्यांनी तुमच्या समोर दाखवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या संदर्भात जर काही म्हणायचं असेल, तुमचं काही जर मत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.